स्वाध्याय इयत्ता 7वी विषय इतिहास पाठ 3 धार्मिक समन्वय। प्रश्न पहिला, परस्पर संबंध शोधून लिहा। 1. महात्मा बसवेश्वर, कर्नाटक, संत मीराबाई, राजस्थान। 2. रामानंद, उत्तर भारत, चैतन्य महाप्रभु, पूर्व भारत। 3. चक्रधर, महाराष्ट्र, शंकरदेव, आसाम। प्रश्न दुसरा, खालील तक्ता पूर्ण करा। प्रसारक ग्रंथ 1. भक्ती चळवळ। प्रसारक महाकवी सूरदास। ग्रंथ सूरसागर। प्रसारक तुलसीदास। ग्रंथ रामचरितमानस। प्रसारक मनमंत स्वामी। ग्रंथ परम रहस्य। प्रसारक कबीर। ग्रंथ कबीर दोहावली। प्रसारक मीराबाई। ग्रंथ पदे भक्तिरचना। 2. महानुभाव पंथ। प्रसारक चक्रधर स्वामी। ग्रंथ चक्रधरांच्या अनुयायांनी लिहिलेले ग्रंथ। 1. माही भट लीळाचरित्र। 2. महदबा ढवळे। 3. नरेंद्र रुक्मिणी स्वयंवर। 4. केशवदास सूत्रपाठ व दृष्टांतपाठ। 3. शीख धर्म। प्रसारक गुरु नानक। ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब। प्रश्न तिसरा, लिहिते व्हा। 1. संत कबीर हे भक्त चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले। 1. भक्ती चळवळीतील संत कबीर यांनी जाती, पंथ, धर्म यावरून माणसामाणसात भेद केला नाही। 2. सर्व माणसे समान आहेत असा त्यांनी उपदेश केला। 3. तीर्थक्षेत्र, वृत्ते, मूर्तिपूजा यांना महत्त्व न देता त्यांनी सत्यालाच ईश्वर मानले। 4. हिंदू व मुस्लिम या धर्मातील कट्टर लोकांवर कठोर टीका करून त्यांच्यात ऐक्य साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला। या त्यांच्या कार्यामुळे ते एक विख्यात संत म्हणून उदयास आले। 2. संत बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम। उत्तर 1. संत बसवेश्वरांनी जातीभेदाला विरोध करून श्रमप्रतिष्ठेला महत्त्व दिले। 2. आपल्या समतेच्या चळवळीत त्यांनी स्त्रियांनाही सहभाग करून घेतले। 3. त्यांच्या लिंगायत विचारधारेच्या धर्मचर्चेत सर्व जातीतील स्त्री-पुरुष सहभागी होत असत। 4. संत बसवेश्वर यांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेतून दिल्याने त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला। प्रश्न चौथा, खालील चौकटीत लपलेल्या संतांची नावे शोधा। उत्तर 1.
गुरु गोविंद सिंग 2, सूरदास 3, मनमंत स्वामी 4, मीराबाई 5, गुरु नानक 6, रामानंद 7, पंप 8, पुरंदरदास 9, कबीर 10, रोहिदास 11, शेना 12, गोरा। विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.